सर प्रेग्नन्सी राहण्यासाठी पेनिसची नॉर्मल साईज काय असावी, हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे किंवा खूप पुरुषांना भेडसावणारा प्रश्न आहे. तर इथे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शुक्राणू जर योनी मार्गामध्ये आपण डिपॉझिट करण्यामध्ये यशस्वी झालो तर ते पुरेसं आहे. आणि दुसरा याचा एक कन्सर्न असा असतो की सेक्शुअल इंटरकोर्ससाठी किंवा सेक्शुअल प्लेजरसाठी सुद्धा साईज हा बऱ्याच लोकांचा कन्सर्न असतो. तर दोन्हीच अँगलमध्ये ज्यावेळेला आपण विचार करतो किंवा गर्भधारणा असेल किंवा सेक्शुअल प्लेजर असेल तर इथे एक अॅनाटॉमी नॉर्मल ही समजणं गरजेचे आहे की स्त्रीचा जो योनी मार्ग आहे, व्हजायनल कॅनल आहे, त्याचा बाहेरचा 1/3 पार्ट यालाच फक्त सेन्सेशन असतात. त्यामुळे 1/3 पार्टमध्ये जर तुम्ही स्टिम्युलेशन करू शकलात तर ती सेक्शुअल प्लेजर चांगलं मिळतं. आणि याचबरोबर व्हजायनामध्ये एकदा शुक्राणू डिपॉझिट केले तर शुक्राणूंची जी गती आहे ती फॉरवर्ड प्रोग्रेशनमध्ये आहे. त्यामुळं शुक्राणू योनी मुखातून ज्यावेळेला फॅलोपियन ट्यूब्सकडे जातात तर हा पाथवे तर जर ते क्रॅक करू शकले तर दॅट इज व्हॉट इट इज नेसेसरी टू अचीव द प्रेग्नन्सी. सो साईजचा रोल हा इनफर्टिलिटीमध्ये मॅटर करत नाही.